Now, hello students. Today, we all are also going to discuss our 1.4 Be Smart. Be Smart. Be Smart is a fun and interesting article to our syllabus. In Marathi, it is also called a यशस्वी बना. Each and every person, each and every student wants to be smart in his life. Means be smart means to do well in our life. Do well in our life. And that's why there are a few qualities to achieve. At first, the need of planning in education, the need of planning in various business, to use a timetable. There is a need of hard work, determination, sacrifice, planning, will, skill, and constantness. Be smart means to do well in our life with the help of skill and will and other qualities. Be smart म्हणजे यशस्वी बना. हे जे काही बी स्मार्ट टायटल आहे, हे पाठाचे शीर्षक आपल्याला स्मार्ट व्हा म्हणजे हुशार व्हा, कर्तबगार व्हा, यशस्वी व्हा. फिजिकली हँडसम म्हणजे व्यक्तीला किंवा एखाद्या सुंदर मुलीला सुद्धा स्मार्ट असं म्हणतात. आपण पाठ वाचायला घेतल्याच्यानंतर असं लक्षात येते की लेखकाने स्मार्टच्या अक्षरातून काही वेगळे सुचविलेले आहे आणि एखादे ध्येय की ज्याला आपण एम म्हणतो किंवा गोल म्हणतो, ठरविताना व ठरविल्यानंतर ते गाठण्यासाठी काय काळजी घ्यावी याची जी काही पंचसूत्री या रायटरने सांगितली आहे. बी स्मार्टची जी काही पंचसूत्री सांगितलेली त्याचा आपण 1 by 1 जी काय तर चर्चा करणार आहेत. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. या शब्दाचे जे काही पहिले अक्षर घेऊन स्मार्ट मीन्स एस मीन्स स्पेसिफिक, एम मीन्स मेजरेबल, ए मीन्स अचिवेबल, आर मीन्स रिअलिस्टिक, and last word T means a time bound. असा जो काही स्मार्ट हा शब्द तयार होतो. मग स्पेसिफिक जे काय ध्येय आहे किंवा मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाईम बाउंड ॲक्शन यावर काय माहिती आहे हे आपण आपल्याला जो काय लेसन आहे हा पाहिल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळं आपण जे काय पार्ट जो काय पॅसेज आहे ते आता सुरू करणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला मी जे काय तर सांगितली माहिती की बी स्मार्ट मीन्स यशस्वी बना. बी स्मार्ट मीन्स टू डू वेल इन आवर लाईफ. ईच अँड एव्हरी वन wants to be success with the help of will, skill and other qualities. There are few qualities which are also useful to be success in life, and you know that there is no any student who become a wise in one day, and there is no any person who become a rich in one day.
with the help of will and skill. Be smart means to do well in life. Be smart means not to use a various means of a beauty or a cream. एखाद्याचे काय सौंदर्य प्रसाधन आहे ते यूज करणे म्हणजे बी स्मार्ट नाही. Now in the beginning of the lesson, in the beginning of the passage, the writer tells to us, our champions aren't made in gyms. जे काही चॅम्पियन्स आहेत की ज्याला आपण क्रीडा स्पर्धामधील जे काही विजेते आहेत, हे क्रीडा स्पर्धेतील जे काही विजेते आहेत, जे काही व्यायामशाळेमधले बनत नाहीत. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम अ समथिंग दे हॅव अ डीप इनसाइड देम. डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. म्हणजे जे काही क्रीडा स्पर्धेमधले जे काही विजेते आहेत, हे विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत असं त्यांचं पर्सनल मत आहे. जे काही दृढ इच्छाशक्ती, स्वप्न आणि जे काही व्हिजन आहे, म्हणजे ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो, ह्या 3 क्वालिटीज सांगितलेल्या आहेत. नंबर 1 इज ऑल्सो डिझायर. There is a need of desire to be a champions, and there is a need of dream to be a champions or to be a smart, and there is a need of a vision. म्हणजे जर समजा तुम्हाला एक चॅम्पियन व्हायचं असेल, विजेता व्हायचं असेल, तर डिझायर आवश्यक आहे. म्हणजे इच्छा ही आवश्यक आहे. इच्छाशक्ती की ज्याला आपण दृढ इच्छाशक्ती म्हणतो, ही आवश्यक आहे. डिझायर, ड्रीम, जे काही स्वप्न आहे की ज्याला आपण ड्रीम म्हणतो. ड्रीम म्हणजे स्वप्न, की हे असणं आवश्यक आहे. आणि इट इज आवर फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी टू सी अ व्हेरी हाय ड्रीम or a very big dream. Dr. APJ Abdul Kalam's opinion was also that a small dream, a small aim is a crime. त्यांचं असं मत होतं की आपण हे खूप मोठं स्वप्न पाहायला पाहिजे, आणि जर आपण छोटं स्वप्न पाहिलं, लहान स्वप्न पाहिलं, तर तो गुन्हा ठरू शकतो. नाव अ व्हिजन की ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो, याचीसुद्धा आपल्याला विजेता बनण्यामध्ये फार महत्त्वाची साथ आहे. नाव दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. द स्किल अँड द विल. आणि कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्हीही गोष्टी त्यांच्यामध्ये असणे अनिवार्य आहे. Means skill as well as will is also very important to be smart in life. But the will must be stronger than the skill. परंतु जे काही विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे, ही कौशल्यापेक्षाही अधिक स्ट्रॉंगर आहे, मजबूत आहे, असं रायटरचं मत आहे. मीन्स but the will must be stronger than the skill. A successful professionals thrive in the same manner. आणि जे काही आतापर्यंत यशस्वी लोक हे होऊन गेलेले, हे जीवनामध्ये जे काही यश ज्यांनी संपादन केलेलं आहे, की त्यांनीसुद्धा जी काही जी काही प्रोग्रेस म्हणतो आपण, प्रगती केलेली आहे, ती प्रगती याचमुळे केलेली आहे की त्यांच्याकडं विल आहे, स्किल आहे. वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट्स. आपणा सर्वांमध्ये जे काय तर नैसर्गिकरित्या जी काय बुद्धिमत्ता आहे, वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्ये ते अवगत आहे. If we use that talent
to set our goal in life, we can easily get a success in life. Now, we all have natural talents. आपल्या सर्वांच्या जवळ नैसर्गिक जे काही टॅलेंटनेस म्हणतो ते अवगत आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट, जर आपण त्या आपल्या टॅलेंटनेसचा, आपल्या त्या बुद्धिमत्तेचा, आपलं जे काही गोल जीवनामध्ये यशस्वी होण्याचं, त्यासाठी जर समजा आपण अधिक वापर केला तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण आपल्या जीवनामध्ये अधिक यशस्वी होऊ शकू, पूर्ण यशस्वी होऊ शकू. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि यश मिळविण्यासाठी आपल्याला जे काही तर ॲक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आपण करायला पाहिजे. नाव सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. टू सेट गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. असेट्स मीन्स हेल्प म्हणू शकतो आपण त्याला, की ध्येय निश्चित करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण असे जे काही पैलू आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजेत. आ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, आ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड आ स्टेपिंग आ स्टोन्स टू एल्युमिनेट द पाथ. म्हणजे ध्येय निश्चित करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण जे काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये कल्पकतेची समज किंवा आपण ज्याला नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग ज्याला आपण स्पष्ट करणारी जी आहे ते पहिली स्टेप आहे. आ गोल्स पुट वन ऑफ द हेम ऑफ अ लाईफ ॲट द हेम ऑफ अ लाईफ. आणि त्याचं जे काही मोल आहे हे आपल्याला वाटलं पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ अ लाईफ. म्हणजे ध्येयामुळे जे काही व्यक्ती ही आपल्या आयुष्याचे जे काही सूत्र आहेत हे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते. नाव परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर अ सिच्युएशन. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. स्टिअर म्हणतो. स्टिअर म्हणजे प्रोत्साहित करणे. आणि आपण त्याचा जर पाठपुरावा केला तर त्यामुळे भविष्याची जी काही शाश्वती आहे ती शाश्वती ध्येय समोर असेल तरच ही जी काही आपल्या आयुष्याची जी काही गाडी आहे ही रुळावर न घसरता, ही जी काही जीवनरूपी नौका आहे ही न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. नाव सेटिंग अ गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंज. नाव ध्येय निश्चित करणे वर करणे जरी आपल्याला सोपं वाटत असले, टू सेट अ गोल्स मे ॲपियर इझी इफ वी सी. जर आपण याकडं पाहिलं तर आपल्याला वाटतं आहे किंवा ध्येय निश्चित करणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे, पण ते कंप्लीट करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी हार्डवर्क, डिटर्मिनेशन, सॅक्रिफाईस, कॉन्स्टंटनेस ही जे काही क्वालिटीज आहेत ह्या आवश्यकता आहे आणि त्यामधून आपण पूर्ण जे सॅक्रिफाईस, त्याग वगैरे हा सुद्धा आवश्यक आहे. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजे ध्येय निश्चित करणं हे जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय चॅलेंजिंग आहे, म्हणजे आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. की कोणतेही ध्येय नसेल तर आपल्या मनामध्ये अपयशाची जी काही भीती ही टाळता येते. फिअर ऑफ फेल्युअर ही आपल्याला टाळता येते, अवॉइडेड करता येते. नाव फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड म्हणजे टाळणे म्हणतो. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आणि जर आपल्या मनामध्ये भीती असेल तर आपण आपल्या जे काही एम आहे या एमपर्यंत जाऊ शकत नाहीत. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड
what one wants to achieve in the end. म्हणजे आपल्याला मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचं आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड, म्हणजे प्रत्येकाने ठरवायचं, इच अँड एव्हरी वन डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि शेवटी आपल्याला काय करायचं हे ज्याचे त्यांनी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड 5 स्टेप अप्रोच. म्हणजे हे जे काही यश मिळविण्यासाठी ज्याचे त्याने जे काही तर ठरवायचं आहे, जे काही आपल्याला ध्येय साध्य करायचं असेल तर त्या 5 टप्प्याचा जो काही मार्ग आहे तो अवलंबावा लागेल, असं बरेचसे जे काही एक्सपर्ट्स आहेत, जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी सुचवलेलं आहे. नाव स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ अ थिंकिंग दॅट हेल्प्स people reach success. SMART stands for a specific, measurable, achievable, realistic and a time bound. म्हणजे स्मार्ट गोल्स म्हणतो आपण त्याला. स्मार्ट ध्येय, जे काही स्मार्ट ध्येय आहे ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक, ज्याला आपण विचार पद्धती म्हणतो, मेथड म्हणतो, विचार पद्धती आहे. की स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक म्हणजे की ज्याला आपण विशिष्ट म्हणू शकतो. मिजरेबल म्हणजे की जे काही मोजता येण्याजोगं आहे. सेकंड पार्ट पहा, स्पेसिफिक की ज्याला काय म्हटलेलं आहे विशिष्ट. मिजरेबल म्हणजे की मोजता येण्याजोगं. अँड अचीव म्हणजे मिळवणे किंवा ज्याला आपण प्राप्त करण्यायोग्य म्हणतो, अचिवेबल. अँड रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. अँड द लास्ट क्वालिटी ऑफ स्मार्ट इज ऑल्सो टाईम बाउंड म्हणलं तरी चालतंय की ती कालमर्यादेमध्ये, म्हणजे यश मिळवणं हे कालमर्यादितच ते पूर्ण करावं लागतं आहे. नाव स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक ऑर अ ब्रीफ. की स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक जी काही सूची आहे ती अशा पद्धतीची आहे की स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर अ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे इम्प्रूव्हमेंट ज्याला आपण सुधारणा म्हणतो, की सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यामध्ये समावेश केलेला आहे. स्पेसिफिक की ज्याला आपण स्पेसिफिकला विशिष्ट असं नाव दिलेलं आहे. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर अ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे जर समजा एखादी आपल्याला सुधारणा करायची असेल तर सुधारणा करण्याची जी काही आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आणि क्षेत्र हे जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय हे साध्य होऊ शकते. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे जितक्या क्षेत्र हे अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीची जी काही ध्येय आहेत ही साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इजियर टू सेट अ पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्यामुळे जे काही पॅरामीटर्स आहेत, त्यामुळे जे काही मापदंड आहेत हे ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे हे सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. पहा, इथं जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की जर आपण एखादे घर बांधताना ते किती क्षमतेचे घर आहे आणि किती कालावधी लागेल
याबद्दल आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन ही माहिती असणे गरजेचे. नाव मिजरेबल, द नेक्स्ट क्वालिटी मिजरेबल की मिजरेबल म्हणजे मोजण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट दी गोल. म्हणजे ध्येयाचे जे काही परिमाण आहे, हे ध्येयाचे परिमाण हे निश्चित केले तर जे काही प्रोग्रेस आहे, जे काही प्रगतीचे मापन आहे, हे करण्याचे जे काही विशिष्ट मार्ग आहेत हे आपल्याला आखता येतात. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल्स. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. म्हणजे ध्येयाचे जे काही परिमाण आहे हे निश्चित केले तर प्रगतीचे जे काही मापन आहेत हे विशिष्ट मार्ग आखता येतात आणि त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीमध्ये कामगिरीचे जे काही मानक ठरवता येतात, तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे अत्यंत सोपे होते. नाव while playing a football, one's exact role and position has to be clearly defined. की खेळाडूची जी काही भूमिका आहे, म्हणजे जर एखादा समजा आपण खेळ खेळायला लागलो, फुटबॉल खेळायला लागलो, तर वाईल प्लेइंग अ फुटबॉल खेळताना वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. मीन्स क्लिअर ऑर अ स्ट्रॉंग. म्हणजे यामध्ये आपण यश हे 100% मिळवणार, प्राप्त करणार अशी प्रत्येकाची जी काही तर धारणा असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे खेळाडूची जी काही भूमिका आहे व त्याचे मैदानावरील जे काही स्थान आहे हे निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. नाव द थर्ड क्वालिटी इज ऑल्सो अचिवेबल. टू अचीव मीन्स प्राप्त करणे किंवा साध्य करण्याजोगे. नाव सेटिंग अ गोल्स that can be completed in the designed period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. पहा, अचिवेबलला आपण तुम्हाला सांगितलं की प्राप्त करणे किंवा साध्य करण्यायोग्य, की ज्याला आपण अचिवेबल म्हणतो. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी जी काही ध्येय आहेत ते ठरवायला पाहिजे आपण. आणि अशा विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची जी काही पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे, किंवा जे काही मैलाचा दगड बनण्याचे काम ते करतात की त्याच्यातून कित्येकदा जे काही भविष्यातील जी काही कारकीर्द आहे हे आपण ठरवू शकतो. ॲज अ स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन अ फ्युचर. की एक विद्यार्थी म्हणून की भविष्यामध्ये आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री, पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा जो काही सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न हे आपण निश्चितच पाहू शकतो की एक सोशल रिफॉर्मर हे होऊ शकतो. पहा, आज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 3 क्वालिटीज सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये स्मार्ट मीन्स काय, स्मार्टपासून जे काही स्पेसिफिक्स, मिजरेबल आणि अचिवेबल यावर डिस्कशन केलेलं आहे. नाव इट इज युअर ड्युटी टू रीड अँड ऑल्सो हिअर द लेक्चर अगेन अँड अगेन, बिकॉज this part is also rough and tough. This part is also difficult. That's why it is your duty to read out or to recite
the words again and again and discuss the lesson, the whole lesson. Now we shall stop here and also complete the next period. Thank you.